काही बदल झालाय का मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये, ज्याच्यामुळे आपल्या पोर्टफोलिओवरती काही परिणाम घडून येऊ शकेल? मला काही वाटत नाही. धाडसाचं वाटतं विधान? बिलकुलच नाही. इराण आणि अमेरिका युद्ध वगैरे हे चालूच आहे. कोणतरी कोणावर तरी बॉम्बफेक करते, काहीतरी नवीन डिमांड करते. इराणने अर्थातच $24 बिलियन मागणी केलेली आहे की आमचे ॲसेट्स जे काही अमेरिकेने फ्रीज करून ठेवलेले आहेत ते पुन्हा द्या. असो, आपल्याला त्याच्याशी काही आत्ता कर्तव्य नाही. सेबीनी राजेश एक्सपोर्ट्सच्या रूपाने एक 15 लाख कोटीचा ओव्हर इन्व्हॉइसिंगचा बॉम्ब फोडलेला आहे. काय आपल्याला फरक पडणार आहे का त्याच्यातनं? काही नाही, बिलकुल नाही. धाडसाचं वाटतं विधान जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता आहात VPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. का बरं मी म्हणालो तुम्हाला धाडसाचं आहे का हे विधान? तर अशासाठी की राजेश एक्सपोर्ट्स पहिले प्रथम क्लिअर करतो की राजेश एक्सपोर्ट्स ही कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीममध्ये ही कंपनी नाही आहे. त्यामुळे आपल्याला NAVच्या हिशोबाने काही प्रॉब्लेम येणार आहे का? बिलकुल नाही. राजेश एक्सपोर्ट्सचे कुठल्या म्युच्युअल फंडात किती होते ते मात्र मला माहिती नाही. अजूनपर्यंत तरी काय ते डिस्क्लोज झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक कोणाची होती? LICची आहे 10%, रिटेलर्स 10-12% आणि काही FI इन्व्हेस्टर्स आहेत जे 15-16% दिसत आहेत. आता तुम्हाला जर का फंडामेंटल ॲनालिसिस करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर एक अर्धा मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो, ऑनलाईन लिहून ठेवा. स्क्रीनर.इन नावाची एक साईट आहे. त्या साईटवरती जा. मी आत्ता ऑनलाईन आहे, त्याच्यातनं तुम्हाला सांगतो का बरं राजेश एक्सपोर्ट्स आपल्याला चर्चेसाठी महत्त्वाचं बिलकुल नाही. त्याच्यावरती वेळसुद्धा वाया घालू नका, वाचू नका, ऐकू नका. का ते सांगतो. त्याच्या आधी हे बघा की राजेश एक्सपोर्ट्सच्या याच्यावरती जा, म्हणजे स्क्रीनर.इनला जा, राजेश एक्सपोर्ट्स टाईप करा. त्या याच्यामध्ये सेल्स आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन एवढंच फक्त बघा. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजे धंदा केल्यानंतर मिळणारं इन्कम प्रॉफिट जे काही आहे ते, दॅट इज ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. त्या ज्या काही दोन गोष्टी आहेत तर त्या किती आहेत ते बघा. आता मार्च 2015 राजेश एक्सपोर्टचा सेल होता 50,463 कोटी. ओके, तो 2015 ते 2026 आहे 7,78,716 कोटी, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 7,80,000 कोटी. आता आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेजमध्ये जाऊया. ते 2015ला 3% होतं आणि 2021 ते 26 0% आहे. 0. मग 7,80,000 कोटीचा धंदा करून मिळवलं काय? त्यामुळे काही लक्ष देऊ नका. आपल्याला माहीत नाही फोरेन्सिक ऑडिट काय करायचं आहे ते सेबी बघेल. सेबी त्याच्यावरती काय कारवाई करायची ती करेल. आपण जाऊया आपल्या कालच्या विषयामध्ये, तो आहे बॉन्ड इन्व्हेस्टमेंट. आता बॉन्ड इन्व्हेस्टमेंटच्या याच्यात काल आपण म्हणालेलो होतो की पहिला म्हणजे गव्हर्नमेंटने जे काही कॅपिटल गेन्स आहे तो रद्द करून टाकलेला आहे अध्यादेशाद्वारे. आता त्या याच्यावरती विथहोल्डिंग टॅक्ससुद्धा कट करायचा गव्हर्नमेंटचा विचार आहे. आता ग्लोबल बॉन्ड मार्केटच्या दृष्टीने जर का आपण म्हणालो तर 2020 ते 2026चा प्रवास बघितला तर तोपर्यंत बॉन्ड इन्व्हेस्टमेंट वॉज द मदर ऑफ ऑल इन्व्हेस्टमेंट. पण जसं AI रिलेटेड स्टॉक कंपन्या बाजारामध्ये आल्या, लिस्ट झाल्या, ॲस्ट्रॉनॉमिकल व्हॅल्युएशनवरती लिस्ट झाल्या आणि व्हॅल्युएशन करंटली आहे, तर ते बघता बॉन्ड इन्व्हेस्टमेंटचं मार्केट व्हॅल्युएशन खालती गेलं. आत्ता किती येते? तर आत्ता ग्लोबल इक्विटीचं व्हॅल्युएशन $155 ट्रिलियन आहे, जे 2020 $60-62 ट्रिलियन होतं. आणि ग्लोबल बॉन्ड मार्केटचं व्हॅल्युएशन आत्ता $127 ट्रिलियन आहे, जे 2020 मार्चला $105-110 ट्रिलियन आहे. म्हणजे रफली मला वाटतं एक 18-20% वाढ असेल. ओके, असो कोणी का असेल. आता दोन भागामध्ये आपण ते बोलूया. एक म्हणजे ग्लोबल बॉन्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कोण लोक आहेत? लोक म्हणजे देश आहेत. तर पहिला आहे बाय डिफॉल्ट अमेरिका आहे, दुसरा आहे चीन, तिसरा आहे जपान. त्याच्यानंतर मग हळूहळू करत आपला नंबर पण लागतो. पण ओव्हरऑल 40% जे काही ग्लोबल बॉन्ड मार्केट आहे ते अमेरिका, चीन आणि जपान यांच्यामध्ये केंद्रित आहे. आता बॉन्ड मार्केटमध्ये 3-4 वेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात बरं का. आता आपली बॉन्ड मार्केटची जी काही मार्केट व्हॅल्युएशन किंवा आपली जी काही ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट आहे तर ती विचार करता ती आहे ॲज ऑफ टुडे $2.8 ट्रिलियन. आपली इक्विटी व्हॅल्युएशन इज समवेअर बिटवीन 4.5-4.89 ट्रिलियन. त्यामुळे इक्विटी हॅज एक्लिप्स्ड द बॉन्ड इन्व्हेस्टमेंट. असू द्या, bond investment is for all infrastructure development, equity is for all profit related short term or maybe long term activity. Normally equity should be only for long term. पण जसं F&Oचा शिरकाव याच्यामध्ये झाला त्यामुळे इक्विटी ही शॉर्ट टर्मच बघायला लागलेली.
काल मी तुम्हाला ॲम्फीचा डेटा पण सांगितलेला होता, तो सुद्धा तसाच सांगतो. पण इक्विटीमध्ये पैसा त्याच वेळेला मिळतो जेव्हा आपली गुंतवणूक ही निश्चितच लांब म्हणजे लॉंग टर्मसाठी असते त्यावेळेला. असो, आता याच्यामध्ये फिलॉसॉफीचा भाग आहे. बॉन्डमधली जी काही गुंतवणूक आहे ती अटीधनाढ्य फॅमिली ऑफिस, कंपन्या, सरकार हे करतात आणि इक्विटीमधली गुंतवणूक ही प्रामुख्याने रिटेल मंडळी करतात. याचं कारण असं की जेव्हा पैसा खूप असतो तर त्यावेळेला कॅपिटल प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी असते. म्हणजे पैसा खूप आहे, तो वाढला नाही, कमी वाढला तरी चालेल, पण तो खालती जाता कामा नये. म्हणजे 10 रुपयाचा 9 रुपये 99 पैसे नाही होता कामा, 10 रुपयाचा 11-12 झालेला चालेल. ओके, मग त्यावेळेला कॅपिटल प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी येते आणि ती बहुतांशी प्रामुख्याने हे लोक वापरतात. आणि प्रॉफिट मॅक्सिमायझेशन म्हणजे आपण सगळे जेव्हा आपण इक्विटी गुंतवणूक करतो तर त्यावेळेला आपल्याला निश्चितच चांगला प्रॉफिट परतावा मिळाला या अनुषंगाने करतो. मग ते सेकंड थर्ड जनरेशनला कदाचित ती कॅपिटल प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी थिअरी इम्प्लिमेंट होते. ओके, मग त्या अनुषंगाने ही बॉन्डमधली गुंतवणूक होते. आता आपण बघूया की या याच्यावरती ओव्हरऑल चीन, जपान, अमेरिका यांचा वाटा किती आहे, त्याच्यानंतर जगामध्ये जी काही बॉन्ड चालतात, भारतामध्ये जी काही बॉन्ड चालतात तर त्याच्या याच्यामध्ये कोण कोण कसे कसे आहेत. तर आता मी तुम्हाला जसं म्हणालो की पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकन मार्केट कंट्रोल्स द एंटायर ऑफ द बॉन्ड मार्केट. जगाच्या 40% अमेरिका, जपान आणि चीन येते. आपल्या बॉन्ड मार्केटमध्ये 3-4 फॅक्टर्स महत्त्वाचे. एक RBI बॉन्ड जो काय आहे तो, त्याच्यानंतर GSEC म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, जे सगळे 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रिस्क्राईब करते ते. त्याच्यानंतर तो येतो म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट बॉन्ड्स. आपल्या ओव्हरऑल बॉन्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये 26-27% स्टेट डेव्हलपमेंट बॉन्ड्सचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या याच्यामध्ये 3 राज्य महत्त्वाची, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक. त्याच्यानंतर मग येतो ते म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये बहुतांशी रिलायन्स ही मोठी कंपनी जी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये येते. ओके, आता डेट टू GDP हा विचार लावून जर का आपण बॉन्डमध्ये आलो तर आपल्याला असं दिसतं की अमेरिकेची साधारणपणे म्हणजे अमेरिका, जपान, चीन आणि भारत यांचा विचार करता भारताची डेट टू GDP ही सर्वात कमी आहे आणि इट इज हेल्ड बाय ऑनली लोकल इंडिव्हिज्युअल्स. त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेची जी काही आहे तर अमेरिकेची डेट टू GDP समवेअर बिटवीन 120-124% ऑफ द GDP आणि प्रामुख्याने ती बाहेरच्या लोकांनी कंट्रोल करून ठेवलेली आहे. याचं कारण करन्सीमुळे, आणि अमेरिका गेला तर बाकीच्या लोकांना डॉलर रुपी प्रॉब्लेम होईल म्हणून. असो, जपानचं जे काय आहे तर जपानची डेट टू GDP रेशो सर्वात जास्त आहे, दॅट इज इक्वलन टू अराउंड 200-236%. पण दॅट इज अगेन कंट्रोल्ड बाय द लोकल इन्स्टिट्यूशन्स आणि इंडिव्हिज्युअल्स, त्यामुळे त्यांना काही अडचण नाही आहे. सेम इज फॉर चीन. पण चायनाच्या बाबतीत डेटा हा मिसमॅच असतो, पण त्याच्यावरती बोलायला नको कारण खरा डेटा हा आपल्याला कळत नाही. पण ॲज फार ॲज वी आर कन्सर्न, गव्हर्नमेंट डेट टू GDP 56-55% ओव्हरऑल सगळे व्यक्ती, इंडिव्हिज्युअल्स आणि सरकार केलं तर आपला कुठेतरी वाटा हा त्या याच्यामध्ये 81-82% येतो. त्यामुळे वी आर ॲट कम्फर्टेबल पोझिशन. पण कालची गोष्ट जर का विचारात घेतली की सगळ्या FISना बॉन्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये टॅक्स रूपाने सूट दिलेली आहे, तर भविष्यामध्ये जर करन्सीच्या याच्यामुळे मॅनिप्युलेशन झालं आणि त्या बॉन्डच्या याच्यामधनं रिटर्न्स फारसा आला नाही, काय होईल? इक्विटीमधनं पैसा जातोय, बॉन्डमधनं पैसे यावे म्हणून आम्ही त्यांना सूट दिली, तर हाती तेलही गेलं, तूपही गेलं आणि दुपाटनं आलं. अशी अवस्था व्हायला नको. काय करायला पाहिजे बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड. असेच नवीन विषय घेऊन आपण चर्चा करूया. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा BPS इन्व्हेस्टमेंट. तोपर्यंत हॅव अ गुड डे.